Dear students, today we continue the numericals on Kirchhoff's law. Next numerical on the Kirchhoff's law बेटा. पहा, आपण 7 नंबरचे न्यूमरिकल्स किर्चॉफ्स लॉवरचे आतापर्यंत वेगवेगळ्या टाईपचे प्रत्येक टाईपचा वेगवेगळा असे 7 टाईपचे प्रॉब्लेम आपण लर्न केलेले आहेत अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आता या व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम नंबर 8 किर्चॉफ्स लॉवरचाच आहे. प्रॉब्लेम नंबर 8 मध्ये बोर्डावरती मी लिहिलेला आहे, नोट करा तुम्ही. 2 बॅटरीज ऑफ EMFs किती आहे. पहिल्या बॅटरीचं व्होल्टेज EMF 4 व्होल्ट आहे अँड सेकंड बॅटरी EMF 8 व्होल्ट विथ इंटरनल रेजिस्टन्स. म्हणजे इथं फिगर काढलेली आहे. ही पहिली बॅटरी याचं इंटरनल रेजिस्टन्स 1 ओम, ही दुसरी बॅटरी याचं इंटरनल रेजिस्टन्स 2 ओम आर कनेक्टेड इन सर्किट विथ रेजिस्टन्स ऑफ 9 ओम. हा एक्सटर्नल रेजिस्टन्स जो आहे तो कितीचा आहे 9 ओम कनेक्ट केलेला. द रेजिस्टन्स ऑफ द करंट 9 ओम रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. द करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस बिटवीन द पॉईंट्स P अँड Q. तर पहा बेटा, आता इथं जे असेल या ठिकाणी आता तुम्हाला क्लिअर केलं पाहिजे. आता अशा टाईपचा एक न्यू टाईप ऑफ न्यूमरिकल आहे आणि अशा न्यूमरिकलमध्ये इथं आपण सेलचा विचार करायचा. ही पहिली सेल आहे, ही निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. कशी जोडलेले आहेत सांगा. 2 सेलचे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह एकत्र जोडलं तर सबट्रॅक्शन होतं. मग आता ह्या सेलचं नेट EMF किती झालं सांगा मला. एवढा बॉक्स म्हणजे याचा एक सेल घेतो मी असं, ही एक सेल असे घेतली बेटा. किती आहे 8 - 4. 8 - 4 म्हणजे 4 व्होल्टची एक बॅटरी घेतली आपण, राईट. आणि इथं रेजिस्टन्स जो असेल किती रेजिस्टन्स, हा 1 ओम आणि इथला 2 ओम. एक रेजिस्टन्स दोन्ही बॅटरीच्या दोन्ही साईडला. इथं एक 1 ओमचा 1 ओम आणि इथं किती घेतलेला आहे 2 ओमचा. आणि याचा आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स असा जोडलेला आहे. हा तुमचा पॉईंट P येतो आणि हा तुमचा पॉईंट Q येतो. आता याला म्हणतो आपण इक्विव्हॅलंट सर्किट. या सर्किटचं इक्विव्हॅलंट असं सर्किट काढायचं. आता इकडे असं लक्षात ठेवलात तर पॉझिटिव्हपासून करंट I असतो. इकडे येणार, असा येणार, असा, आणि हे कंप्लीट सर्किट होणार. तर आता या सिरीज सर्किटमधला टोटल करंट किती येतं. ऑब्वियसली आपल्याला काय करायचं, टोटल करंट. आता हे टोटल व्होल्टेज तुम्हाला माहीत आहे आणि हे किती दिले तुम्हाला 9 ओम रेजिस्टन्स दिले. काढा बरं सिरीजमधला आता करंट किती येतो. टोटल रेजिस्टन्स तुम्ही काढा. टोटल रेजिस्टन्स किती झाला, हा 2 आणि 1 3 आणि हा 9, तिन्ही सिरीजमध्ये झाले ना. तर टोटल रेजिस्टन्स किती 1 ओम प्लस 2 ओम प्लस 9 ओम किती झालं 9 3 12 12 ओम रेजिस्टन्स टोटल झालं. आणि व्होल्टेज किती आहे, 4 व्होल्टची बॅटरी आहे. तर करंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. व्होल्टेज किती दिलेलं आहे आपण 4. लक्षात आलं 4 कसं आलं, हे लाईक पोल्स इथं जोडलेले आहेत म्हणजे सबट्रॅक्शन होतं. 8 - 4 म्हणजे 4 आलं. इथं 4 डिवायडेड बाय 12 1/3 अँपियर करंट झालं बेटा. या सर्किटमधलं टोटल करंट किती झालं 1/4. आता तुम्हाला P आणि Qच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती येतं V इज इक्वल टू I इंटू R. I 1/3. R किती आहे, R म्हणजे फक्त एवढं रेजिस्टन्स, याचे अक्रॉस व्होल्टेज 9 अँड दॅट इज इक्वल टू हिअर 3 व्होल्ट. कशाच्या अक्रॉस व्होल्टेज झालं 3 व्होल्ट. कशाच्या अक्रॉस व्होल्टेज आहे V इज इक्वल टू 3 व्होल्ट. हे एक्सटर्नल रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज. म्हणून बेटा आपला रिझल्ट किती आला, करंट आला 1/3 अँपियर आणि व्होल्टेज किती आलं 3 व्होल्ट आलं.
व्होल्टेज किती 3 व्होल्ट. सिंपल प्रॉब्लेम आहे, अगदी सोप्या पद्धतीनं सॉल्व करायचं. अशा टाईपचा न्यूमरिकल असेल ओरली सॉल्व करायचं. ठीक आहे, आता आपण एवढ्या स्टेप घेतल्या. ओरली कसं सॉल्व करायचं? या अनलाईक पोल आहेत का लाईक पोल आहेत, सबट्रॅक्शन करा. किती आहे 8 - 4 म्हणजे किती आलं 4. टोटल रेजिस्टन्सची बेरीज करा. सिरीज सर्किट आहे. 9 1 10 2 12. करंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स ओम्स लॉनुसार किती आलं 1/3. आणि परत ओम्स लॉनुसार व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. करंट 1/3, सिरीजमध्ये करंट कॉन्स्टंट असतो, इंटू रेजिस्टन्स किती आहे 9 ओमच्या अक्रॉस. आणि हा न्यूमरिकल इथं आपण कंप्लीट केला बेटा प्रॉब्लेम नंबर 8. चला आता प्रॉब्लेम नंबर 9 आपण लर्न करूया. प्रॉब्लेम नंबर 9 जो असेल तोही आपण लर्न करूया इथं. प्रॉब्लेम नंबर 9. चला बेटा आता प्रॉब्लेम नंबर 9 पहा. प्रॉब्लेम नंबर 9 काय दिलेलं आहे? एक सर्किट दिलेलं आहे बेटा. काढा बरं तुम्ही. आता हे सर्किट इथं मी काढतो. ए पॉईंट दिलेला आहे, हे ए पॉईंट आणि सर्किट, एक रेजिस्टन्स, परत इथं बॅटरी आणि परत इकडे ही निगेटिव्ह, इथं हे पॉझिटिव्ह, परत रेजिस्टन्स आणि हे दोनाला एकत्र जोडलेलं आहे आणि इथं बी पॉईंट दिलेला आहे बेटा. चला किमती हा 10 ओम, या सेलचं 5 व्होल्ट, या सेलचं 2 व्होल्ट आणि इथं 20 ओम. राईट. करंट इन द गिवन सर्किट इज. आता या सर्किटमधला करंट आपल्याला काढायचा आहे बेटा. करंट इन द गिवन सर्किट इज. आता हे करंट असं आलं 10I आणि प्लस 5. आता इकडून करंट जे असेल हे आलेलं इकडे आणि करंटच्याच डायरेक्शनमध्ये -20I आणि -2 इज इक्वल टू 0. परत बेटा पहा. आता हे या बॅटरीचं जे करंट ओव्हरटेकिंग आलं असं, हे अशा डायरेक्शनमध्ये, म्हणजे इथून असं इकडे चाललेलं आहे. तुम्ही करंटच्याच डायरेक्शनमध्ये चाललात म्हणजे -10I +5 कशामुळे आलं सांगा? +5 कशामुळे आलं सांगा? हे कारण बॅटरीच्या पॉझिटिव्हकडे आलात बेटा. आणि नंतर इकडे करंटच्याच डायरेक्शनमध्ये आपण चाललं. I1 I2 नकोच, आय घ्या म्हणजे कन्फ्युजन नको. आय हां सांगा बरं. आता काय आलं? हे करंटच्या डायरेक्शनमध्ये -20I आणि या पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह म्हणजे -2 इज इक्वल टू 0. चला किती आलं -30I आणि इथं किती आलं +3 इज इक्वल टू 0. म्हणजेच किती आलं 30I इज इक्वल टू 3. इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला नेलं बेटा. I इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 30 इज इक्वल टू 1/10. 3 एक आणि 1/10 म्हणजे 0.1 एम्पियर. करंट सर्किटमधला करंट किती आला 0.1 एम्पियर. येस 0.1 एम्पियर बेटा. काय दिलेलं आहे? असं सर्किट दिलेलं आहे, याच्यातला करंट काढा म्हटलेलं. सर्किट दिलेलं आहे आणि करंट काढा म्हणायचं. म्हणजे I1 I2 घेऊ नका, एकच करंट घ्या. तेही घेतलं तर येतं, पण 2 इक्वेशन लांबलचक होतं. आपल्याला सोपं करायचं आहे, कमीत कमी वेळेत आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा बेटा. चला 9 झाला. आता प्रॉब्लेम नंबर 10 आपण पाहूया. बिलकुल सोपा प्रॉब्लेम आहे. आता 10मध्ये काय दिलेलं आहे नोट करा बेटा तुम्ही.
the terminals of a battery of EMF. The terminals of a battery of EMF, battery of EMF किती 3 volt and internal resistance किती 2.3 ohm are joined to the diagonally opposite corners of a cube, are joined diagonally opposite corners of a cube, diagonally opposite corners of a cube. Cubical skeleton, frame of 12 wires, each of resistance, मी असा एक घेतला होता तुम्हाला, each of resistance 3 ohm. The current in the battery is, the current in the battery is, फारच सोपा प्रॉब्लेम आहे, लवकर लक्षात येत नाही पण सोपा प्रॉब्लेम आहे बेटा. हां चला आता तुम्हाला मी काय करतो, काढा क्यूब काढा अगोदर. म्हणजे क्यूब काढते वेळेस कसं काढायचं, एक स्क्वेअर काढायचं, याच्या मिडलपासून हे दुसरा क्यूब काढायचं, स्क्वेअर काढायचा, बॉक्स आपण काढतो तसं, याला जॉईन करा बेटा, हे असं. आणि प्रत्येक साईड किती झाले एकूण 9, आलं का लक्षात. आणि डायगोनली अपोजिट म्हणजे आता हा ए पॉईंट, हे बी पॉईंट, इथं सी पॉईंट आणि हे डी पॉईंट, हा तुमचा डायगोनली अपोजिट. आता इथून एक बॅटरी कनेक्ट केली आहे, त्याला इंटरनल रेजिस्टन्स आहे आणि याचं दुसरं टोक इथं जोडलं आहे बेटा, हे असं जोडलेलं आहे. पहिल्यांदा आता ही एक वायर रेजिस्टन्स, हा दुसरा रेजिस्टन्स आणि हा तिसरा रेजिस्टन्स, याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढा. तुम्हाला एक फॉर्म्युला दिला होता, काय सांगा बरं. स्मॉल आर इज इक्वल टू 5/6 कॅपिटल आर. डायगोनली ऑपोजिट कॉर्नर्स ऑफ ए क्यूब, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स between diagonally opposite corners of a cube is equal to 5/6 into capital R. Capital R काय, रेजिस्टन्स ऑफ ईच वायर, 12 दिलेले जे वायर आहेत त्यातल्यापैकी प्रत्येकाचा रेजिस्टन्स किती असतो R. तर बेटा इथे किती आलं 5/6 इंटू R किती दिलेलं आहे तुम्हाला, किती रेजिस्टन्स ऑफ 12 वायर्स ईच ऑफ रेजिस्टन्स इथं दिलेलं आहे 3 ohm. तर 3 हे 3 1 3 2 6, 5 डिवाइड बाय 2 आरची व्हॅल्यू. हे डायगोनलचं रेजिस्टन्स आलं इथून इथपर्यंतचं, म्हणजे याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कसा आला, हे एक रेजिस्टन्स, त्यानंतर ही सेल, याचा इंटरनल रेजिस्टन्स, हे असं झालं. हे डायगोनली अपोजिट किती आलं आहे 5/2 ohm. आणि हा इंटरनल रेजिस्टन्स किती दिला बेटा 2.3. आणि सेलचं किती दिलेलं आहे तुम्हाला 3 volt. तर करंट किती सप्लाय केलेलं आहे. आता हे काय करा 5/2 म्हणजे 2.5. टोटल रेजिस्टन्स किती आलं RT टोटल रेजिस्टन्स 2.5 ohm प्लस 2.3 इज इक्वल टू 8
4.8 ओम, टोटल रेजिस्टन्स 4.8. आणि मग करंट बरोबर आहे व्होल्टेज डिवाइड बाय टोटल रेजिस्टन्स. व्होल्टेज किती दिलेलं आहे 3 डिवायडेड बाय 4.8. हां चला किती आलं 3 एका 3 3 संग 18 म्हणजेच 10 डिवायडेड बाय 16 म्हणजेच 5 डिवायडेड बाय 8 ॲम्पियर. टोटल करंट जो आला बेटा किती आला 5/8 ॲम्पियर करंट आला. असं काहीतरी वेगळं दिलं म्हणून प्रॉब्लेम हार्ड नसतो. फक्त आपण त्याला फॉर्म्युला योग्य वेळी रिकॉल केला पाहिजे. फॉर्म्युला आठवला की पुढे काहीच नाही. इफेक्टिव्ह डायगोनली अपोजिट कॉर्नरचा हा फॉर्म्युला तुम्हाला पाठच पाहिजे आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस दिलेला आहे बेटा. डायगोनली अपोजिट कॉर्नर ऑफ क्यूबचं रेजिस्टन्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणलेला आहे आणि तो किती दिलेला आहे 5/6 R. लक्षात ठेवा हे कधी बदलत नाही, फिक्स व्हॅल्यू असते. तर हा झाला प्रॉब्लेम नंबर 10. चला आता प्रॉब्लेम नंबर 11 पुढे लर्न करूया बेटा. प्रॉब्लेम नंबर 11 फारच सोपा प्रॉब्लेम ओरली सॉल्व करण्याचं काय 11 मध्ये दिलेलं आहे काय पहा बरं. प्रॉब्लेम नंबर 11 तुम्हाला जो दिलेला आहे हां द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड बी. दी पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड बी. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड बी. आता इथं फिगर दिलेले आहे. हा एक रेजिस्टन्स, इथं एक बॅटरी, परत एक रेजिस्टन्स, परत बॅटरी, परत एक रेजिस्टन्स आणि हा बी पॉईंट, हा ए पॉईंट. हां चला बेटा आता इथून करंट असा 2 ॲम्पियर करंट फ्लो होतो. 6 ओम रेजिस्टन्स, 12 व्होल्ट बॅटरी आणि इथं 9 ओम रेजिस्टन्स. किती 9 ओम रेजिस्टन्स आणि ही 4 व्होल्ट बॅटरी, 4 व्होल्ट बॅटरी आणि हा रेजिस्टन्स 5 ओम. चला अशा टाईपचा मी ऑलरेडी तुम्हाला घेतलेला आहे, अपेक्षित तुमच्याकडनं सॉल्व. आता हे टर्मिनल कसे जोडलेले आहेत बेटा, हे निगेटिव्ह आणि हे निगेटिव्ह एकत्र, म्हणजे या ठिकाणी या दोन्हीचा काय होणार डिफरन्स. या दोन्हीचा काय होणार डिफरन्स. किती झाला 12 व -4 म्हणजे इक्वॅलंट सर्किट कसं येतं, एक रेजिस्टन्स, त्यानंतर ही बॅटरी, त्यानंतर हा रेजिस्टन्स, त्यानंतर हा एक रेजिस्टन्स, हा पॉईंट ए, हा पॉईंट बी. हे किती झालं 12 - 4 म्हणजे 8 व्होल्ट. हा रेजिस्टन्स इथं करंट आहे 2 ॲम्पियर. सिरीजमध्ये करंट बदलत नाही, करंट नेहमी कसं असतं कॉन्स्टंट असतं. आता हे 6 ओम, हे किती दिलेलं आहे 9 ओम, हे किती दिलेलं आहे 5 ओम. तर ए आणि बीच्या ॲक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड बी म्हणलेलं आहे बेटा. सिम्पल याच्यामध्ये आता बेसिक काय करा सुरुवातीला आता याच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज जे असेल पहिल्यांदा काय करा टोटल सर्किटमधला करंट काढून घ्या. आता हे किती 9 × 15 = 5 20. RT = 6 + 9 + 5 सिरीजमध्ये रेजिस्टन्स किती आलं बेटा, हे 9 × 15 = 5 20 म्हणजे 20 ओम. आणि व्होल्टेज किती आहे इथं बॅटरीचं 8 व्होल्ट. तर करंट = व्होल्टेज डिवाइड बाय रेजिस्टन्स. व्होल्टेज 8 डिवाइड बाय रेजिस्टन्स 20 = 4 × 2 = 8 4 × 25 2/5 ॲम्पियर करंट आला. आता ए आणि बी मध्ये किती व्होल्टेज आहे, आता याच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज, याच्या ॲक्रॉस व्होल्टेज आणि याच्या ॲक्रॉस व्होल्टेज म्हणजे टोटल रेजिस्टन्सच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे V = I × R. I किती आहे 2/5
इंटू टोटल रेजिस्टन्स किती आहे बेटा 20. तर इथं किती आलं 5 चौक 20, 4 दुगणे 8 व्होल्ट. एक्सटर्नल रेजिस्टन्सचे अक्रॉस व्होल्टेज 8 आणि बॅटरीचं कनेक्ट किती व्होल्टेज 8 आहे. तर VAB इज इक्वल टू 8 + 8 इज इक्वल टू 16 व्होल्ट. 8 + 8 इज इक्वल टू 16 व्होल्ट. अशा टाईपचा हा प्रॉब्लेम. परत मी काय करतो, करंट जे आलेलं आहे, खरं तर करंट दिलेलं आहे, आपण उगीच काढत बसलं नाही का. म्हणजे करंट दिलेला असेल, आणखीन प्रॉब्लेम सोपा होता की मी इकडे पाहिलंच नाही. तुम्हाला दिलेला करंट आहे 2, तर बेटा याच्या अक्रॉसचं डायरेक्टली म्हणजे बिलकुल सोप्या पद्धतीने इथं दिलेलं आहे. खूप आपण ते सुरुवातीचं पाहिलं नाही. तर पहा बेटा इथं करंट व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स किती I × R. तर V1 इज इक्वल टू 2 × 6 इज इक्वल टू 12 व्होल्ट. आणि बेटा हे किती दिलेलं आहे, याच्या अक्रॉस 12 व्होल्ट. आता हे अपोजिट असल्यामुळे ठीक आहे, आपण काय करू V2 म्हणू त्याला 12 व्होल्ट. आता V3 याच्या अक्रॉसचं व्होल्टेज 9 ओम रेजिस्टन्सचे अक्रॉसचं व्होल्टेज किती आला 9 दुने 18 व्होल्ट. आणि V4 इज इक्वल टू 4 व्होल्ट आणि V5 इज इक्वल टू 5 × 2 इज इक्वल टू 10 व्होल्ट याच्या अक्रॉस. आता पहा हे जे तुम्हाला दिलेलं आहे हा करंट असा फ्लो झालेला आहे. आता या दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला घ्यावा लागेल. म्हणजे कोणत्या, हे V1 V2 आणि यातला डिफरन्स म्हणजे की 12 आणि 4 म्हणजे 8. आता ह्या दोन्हीतला टोटल V इज इक्वल टू V1 + V2 + V3 + V4 + V5 व्होल्टेज. आता हे जे असेल, आता आपण इथून इकडे चाललं आहे ना, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती आलं बेटा, हे मायनस घेतो आपण 6, इथं -12, इथं करंट असा फ्लो झालेला दाखवलेला आहे, त्यातलं मायनस किती 18 व्होल्ट राईट. आणि हे प्लस 4 व्होल्ट. का रे प्लस काय घेतलं, या निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे गेलं, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे गेलेलं आहे. तर ते किती झालं 4 व्होल्ट. आणि करंटच्या डायरेक्शनमध्ये असेल तर -10 व्होल्ट. चला किती झालं आता हे तेच येतं 12 हे 30 36 46 आणि 4 42 व्होल्ट. 42 व्होल्ट VAB मधलं व्होल्टेज जे असेल ते किती आलं 42 व्होल्ट. तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलेलं असेल किती 42 व्होल्ट. हां या ठिकाणी जे दिले आहे बेटा तुम्हाला राईट आहे ॲब्सोल्युटली. त्यातलं जे व्होल्टेज असेल हे अशा पद्धतीनं वर्कआउट करायचं. चला आता पुढे आपण पाहूया. किती सोपे सोपे प्रॉब्लेम आहेत ना. आता आपण बरेचसे प्रॉब्लेम्स आपण हे लर्न केले बेटा. आता पुढे जाऊया आपण व्हीटस्टोन ब्रिजचे ते महत्त्वाचे प्रॉब्लेम्स. आता किर्चॉफ्स लॉचे तर झालेच पूर्ण. आता 13 नंबरचा न्यूमरिकल जो दिलेला आहे तो व्हीटस्टोन नेटवर्कचा. चला 13 नंबरचा न्यूमरिकल आहे व्हीटस्टोन नेटवर्कचा. हे सर्व प्रॉब्लेम परत परत पाहत चला. तुम्हाला परत PDF पाठवून देतो बेटा मी. हां द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द सर्किट बिटवीन A अँड B. छान प्रॉब्लेम दिला आहे. A पॉइंट असा एक रेजिस्टन्स 20 ओम
इथून हे इकडे ब्रँच दिलेलं आहे. हा रेजिस्टन्स 30 ओम, परत इथून इकडे वर आणि पुढे हा 10 ओम. या दोन वायरमधला रेजिस्टन्स तुम्हाला जे दिलेला आहे इथं, हा बेटा, हा बी पॉईंट आहे. हा 20 ओम आहे आणि इथून इकडे हा रेजिस्टन्स 10 ओम, हा ए पॉईंट आहे. चला सर्किट डायग्राम तुम्ही प्रत्येकाने काढावर सर्किट डायग्राम. आणि इक्विवॅलंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी, इक्विवॅलंट रेजिस्टन्स बिटवीन ए आणि बी मधला इक्विवॅलंट रेजिस्टन्स काढायचा बेटा. चला वर काढला सर्किट. फाइंड द इक्विवॅलंट रेजिस्टन्स, फाइंड द इक्विवॅलंट इक्विवॅलंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी, इक्विवॅलंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. चला बेटा पाहूया किती विद्यार्थी करतील. मी अशा टाईपचे ऑलरेडी घेतले होते ते. आता फरक काय होतो माहिती आहे का, हा प्रॉब्लेम व्हीटस्टोन नेटवर्कचा हेच लवकर लक्षात येईल. तर हा ए पॉईंट आहे, इथला एच बेटा, याला तुम्ही बी म्हणा आणि याला सी पॉईंट म्हणा बेटा. ए बी सी, मला वाटतं हे बी घेतलं आहे, याला आपण ए बी असेल तर याला सी म्हणू आणि ह्याला डी म्हणू असं. आता हे व्हीटस्टोन नेटवर्क होतंय का नाही हे अगोदर पाहायचं. फाइंड द इक्विवॅलंट अशा टाईपचा प्रॉब्लेम असेल तर खूप विचार करायचा. कुठल्याही मेथडनं तुम्ही पॅरलल सिरीज कॉम्बिनेशनच्या करता येत नाही, हे क्लिअर करून घ्या अगोदर. आता बेटा मी तुम्हाला काढतो. मी हा तुमचा ए पॉईंट आणि हा तुमचा बी पॉईंट, इथं तुमचा सी पॉईंट आणि इथं तुमचा डी पॉईंट. व्हीटस्टोन नेटवर्क होतं का पहा. ए पॉईंटपासून 2 वायर, इथं 1 वायर, ए पॉईंटपासून सीला 20 ओम, ए पॉईंटपासून सीला, ए पॉईंटपासून डीला 10 ओम, ए पॉईंटपासून डीला 10 ओम, 10 ओम. आलं का लक्षात? हां, आता सी पॉईंटपासून बीला, हे सी पॉईंटपासून बीला, सी पॉईंटपासून बीला किती 20 ओम, सी पॉईंटपासून बीला 20 आणि डी पॉईंटपासून बीला 10 ओम, ही 10 ओम. राईट आलं. आता सी पासून डीला, सी पॉईंट पासून डीला हा 30 ओम. तर आता ए पॉईंट आणि बी पॉईंटमधला रेजिस्टन्स काढा. पहा बेटा, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी, ब्रिज बॅलेन्सिंग कंडिशन पी डिवाइड बाय, आपण R1 R2 घेतले, हा तुमचा R1, हा तुमचा R2, हा R3 आणि हा R4. बॅलेन्स होतात का पहा. R1 बाय R2 इज इक्वल टू R3 बाय R4. R1 किती रे 20 डिवाइड बाय 20 इज इक्वल टू 10 डिवाइड बाय 10. ब्रिज बॅलेन्स आहे आणि हे 1 इज इक्वल टू 1. जर बॅलेन्स होत नसेल तर व्हीटस्टोन वेगळा, अनबॅलेन्सही काही प्रॉब्लेम आहे. हे बॅलेन्सचं दिलं बेटा. आता हा ब्रिज बॅलेन्स होत असेल तर इथलं पोटेन्शियल आणि इथलं पोटेन्शियल सारखं, सी आणि
डीचं पोटेन्शियल सारखं आहे, म्हणजे करंट फ्लो होतो का 30मधून होत नाही. सरळ याला काढून टाका बेटा, याला काढून टाका. मग आता काय झालं, हा करंट इकडे फ्लो झाला, हे दोन सिरीजमध्ये आले, म्हणजे तुमचं आता याचं इक्विव्हॅलंट सर्किट कसं येतं. हा ए पॉईंटपासून इकडे 20 + 20 किती झालं, हा रेजिस्टन्स तुमचा 40 ओम ए पॉईंट बेटा, आणि खालचं ब्रँच 10 + 10 20, इथं आलं बेटा तुम्हाला 20, आणि हा तुमचा हे ए पॉईंट आणि हा बी पॉईंट. आता या दोन्हीमध्ये कसे आहेत, पॅरलल रेजिस्टन्स आहे. 40 आणि 20 कसे आहेत, पॅरलल आहेत. इक्विव्हॅलंट काय येतं, दोन रेजिस्टन्स पॅरललमध्ये जोडलं तर RP = R1 R2 / R1 + R2, बरोबर आहे का. पॅरललमध्ये दोन रेजिस्टन्स जोडलेले असतील तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय येतो, R1 R2 / R1 + R2. चला बेटा, R1 किती रे, 40 ओम, R2 20 / 40 + 20. चला किती आलं, 40 × 20 / 60, हे 0 कॅन्सल. आणि मग इथं आलं आहे 3, 40 / 3 किती, 13 3 × 1 3, 3 × 3 9, असं 10, 13.33 ओम रेजिस्टन्स. तर हे व्हीटस्टोन नेटवर्क आहे, हेच अनेक विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही. त्याच्यामुळे असे सोपे प्रॉब्लेम्ससुद्धा कॉम्प्लिकेटेड करतात. म्हणजे याचं इक्विव्हॅलंट सर्किट जे आहे हे अशा पद्धतीनं काढलं पाहिजे. हे ब्रिज बॅलन्स झालं तरच मधला रेजिस्टन्स निघून जातो. मी गतवर्षीसुद्धा तुम्हाला याच्यावरती न्यूमरिकल घेतले होते 11वीला. तर हे ब्रिज बॅलन्स असेल तरच याला काढता येतं, नसेल तर नाही. म्हणजे त्यासाठी वेगळे न्यूमरिकल आहेत अनबॅलन्स्ड कंडिशनचे, आपण पुढे डिस्कस करूया बेटा. तर हा एक न्यूमरिकल आपण इथं कंप्लीट केलेला आहे. हा 13 नंबरचा झाला बेटा. आता पुढे आपण 14 नंबर नेक्स्ट न्यूमरिकल पाहूया. 14 नंबर, चला बर 14. चला 14 नंबरचा न्यूमरिकल काय दिलेला आहे पहा. इन ए व्हीटस्टोन ब्रिज, इन अ व्हीटस्टोन ब्रिज, इन ए व्हीटस्टोन ब्रिज P = किती 9 ओम आणि R = 4 ओम, S = 6 ओम, किती 6 ओम. हाऊ मच रेजिस्टन्स मस्ट बी पुट, पुढे हाऊ much resistance must be put in parallel to yes to balance the bridge, to balance the bridge. आताच मी सांगितलं तुम्हाला वेगळ्या टाईपचा पुढचा ब्रिज बॅलन्स करून घ्यायचा. अनबॅलन्स असेल तर बेटा तुम्हाला इथं जे दिलेलं आहे PQRS, म्हणजे इथं जे ब्रिज बॅलन्सिंग कंडिशन, हा P, हा Q, हा R आणि हा S. P Q R S आणि हे बॅलन्सिंगसाठी गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स. हे असं तुम्हाला हे व्हीटस्टोन नेटवर्क झालं. ब्रिज बॅलन्सिंग कंडिशन काय घेतलं होतं आपण आठवा, R1 R2 R3 R4.
आता याने पी क्यू आर एस म्हणलेलं आहे. तर बेटा पी अपॉन क्यू इज इक्वल टू आर डिवाइड बाय एस. बॅलेन्स कंडिशन आहे, बॅलेन्स कंडिशन आहे. पीच्या ठिकाणी किती ठेवूया? 9. क्यूच्या ठिकाणी किती? पी. पीच्या ठिकाणी 9. पीच्या ठिकाणी 9. आर दिलेला आहे. एक मिनिट हा, एस ची किंमत दिली पाहिजे, बुकमध्ये पाहू. हां, इथं क्यू ची किंमत दिली आहे बेटा. क्यू पी आर आणि इथं क्यू इज इक्वल टू 11 ओम दिलेलं आहे. म्हणजे डाटा बुकमध्ये दिलेला आहे, इथं प्रिंट करण्यात राहिलेला आहे. 11 दिलेलं आहे. हां, आता पी किती आहे तुम्हाला? 9. क्यू किती आहे? 11 इज इक्वल टू आर किती? 4. आता यस किती दिलेलं आहे? 6. आहेत का ब्रिज बॅलेन्स? होत नाही. मग आता या यसला एक रेजिस्टन्स असा जोडलेला आहे, सेंट म्हणतात, म्हणजे पॅरलल हे यस. तर एसची किंमत किती जोडलं तर ब्रिज बॅलेन्स होतो असं म्हणलेलं आहे. म्हणजे हा जो यस आहे हा पॅरलल 6 पॅरलल विथ यस, तर ब्रिज बॅलेन्स आहे. तर एसची किंमत किती आहे ती काढा. आलं का लक्षात? अनबॅलेन्स्ड आहे ते इथं ब्रिज, बॅलेन्स नाही. आता हे जोडल्यामुळे बॅलेन्स आलं. हां, ठीक आहे. 9 डिवाइड बाय 11 इज इक्वल टू 4. या दोघांचं 6 आणि एसचं पॅरल कॉम्बिनेशन काय येतं? 6 इंटू एस डिवाइड बाय 6 प्लस एस. राईट. इथं 2, इथं 3 इज इक्वल टू 2 इंटू 6 प्लस एस डिवायडेड बाय 3s. चला सॉल्व करा बरं बेटा. किती येतं? सॉल्व करा इक्वेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन. 27s इज इक्वल टू 22 इंटू 6 प्लस एस. आलं का लक्षात? आता हे 3 9 9 त्रिक 27 एस. 11 2 22 6 प्लस एस. चला सॉल्व करा. 27s इज इक्वल टू 22 132 प्लस 22s. आता ही इकडे आहे ना बेटा. 27s मायनस 22s इज इक्वल टू 132. हां, आता 27 मायनस 22 म्हणजे किती आलं? 5. 5s इज इक्वल टू 132. S इज इक्वल टू 132 डिवाइड बाय 5. किती आलं? 5 2 10 3 32 आलं. 5 30 आणि 20. दॅट इज S इज इक्वल टू 26.4 ओम. हा पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स, सेंट रेजिस्टन्स हा किती असला पाहिजे? 26.4. अनबॅलेन्स्ड ब्रिजचा हा प्रॉब्लेम आहे. बॅलेन्स करायचा असेल तर या रेजिस्टन्सला किती ओम रेजिस्टन्स जोडला पाहिजे बॅलेन्सिंगसाठी? पॅरललमध्ये म्हणलं सेंट रेजिस्टन्स हा असा जोडलेला आहे, तरच आपल्याला इक्वॅलेंट रेजिस्टन्स किती येतं ते आपण इथं लर्न केलेलं आहे बेटा. हा झाला प्रॉब्लेम नंबर 14. किती नंबरचा प्रॉब्लेम झाला तो? प्रॉब्लेम नंबर 14. आलं का लक्षात? हां, आता हे जे न्यूमरिकल आहेत यामध्ये बेटा, आता पुढचा 15 नंबरचा न्यूमरिकल बेटा. चला 15 हा प्रॉब्लेम नोट केला असेल तुम्ही स्वतः सॉल्व करत चला, तर आपल्याला
कॉन्फिडन्स येतो. प्रत्येक प्रॉब्लेम बेटा प्रॉब्लेम पाहत राहा, करत राहा. प्रॅक्टिस केल्याशिवाय प्रॉब्लेममध्ये कॉन्फिडन्स येऊ शकत नाही. चला आता पुढचा प्रॉब्लेम काय दिलेला आहे पहा बरं. द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी ऑफ द फॉलोइंग सर्किट. हे असं दिलं आहे बेटा. ओरली येईल असा सिंपल प्रॉब्लेम आहे ब्रिज बॅलन्सचा. हे असं आणि इथं हे हा 2 ओम, हा सुद्धा 2 ओम, हा 4 ओम, हा सुद्धा 4 ओम आणि मध्ये 7 ओम, हा 7 ओम. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. ए अँड बी मधला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढा. अशा टाईपचा आपण सॉल्व केला आहे. ओरली सांगा मला किती येतं. लिहा. फाइंड द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. आता व्हीटस्टोन बॅलन्स आहे का. R1 बाय R2 इज इक्वल टू R3 बाय R4. R1 2 डिवाइड बाय 2, 4 डिवाइड बाय 4. ब्रिज बॅलेन्स निघून काढून टाका. हे याची गरजच नाही. आता हे 2 आणि हे 2 किती झाले पॅरललमध्ये. म्हणजे इथं तुमचा ए पॉईंट हे 2 + 2 4 ओम, खाली 4 + 4 8 ओम, हा बी पॉईंट, हा 8 ओम. आता हे दोन्ही कसे आहेत पॅरललमध्ये झाले. तर याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढा. काय येतं इथे बेटा. आर पॅरलल इज इक्वल टू R1 R2 डिवाइड बाय R1 + R2. फॉर्म्युला लक्षात ठेवा. If two resistances are connected in parallel, then their effective resistance is equal to Rp is equal to R1 R2 divided by R1 plus R2. चला बेटा ठेवा. 4 × 8 plus 4 plus 8. 4 × 8 divided by 12. 4 × 12. 8/3 ohm. R parallel equivalent resistance between A and B. Equivalent resistance between A and B is 8 divided by 3 ohm. 8 divided by 3 ohm. हे अशा टाईपचे रेजिस्टन्सेस व्हीटस्टोन नेटवर्कवरती हे प्रॉब्लेम्स अशा टाईपचे न्यूमरिकल्स तुम्हाला सॉल्व करावे लागतील बेटा. राईट. तर ठीक आहे आपण इथं थांबूया. आणखीन काही न्यूमरिकल्स आहेत व्हीटस्टोन नेटवर्कचे, ते काही न्यूमरिकल्स आपण लर्न करूया आणि मग पुढे आपण पोटेन्शियोमीटर. तर नेक्स्ट पिरियडला आपण व्हीटस्टोन नेटवर्कचेच न्यूमरिकल लर्न करावं लागेल. व्हीटस्टोन नेटवर्कचे न्यूमरिकल आपण पुढच्या पिरियडला आणखीन म्हणजे एक 5 ते 6 प्रॉब्लेम वेगवेगळ्या टाईपचे घेतो मी आणि मग नंतर आपण पोटेन्शियोमीटरचे प्रॉब्लेम सिम्पल आहेत आणि मीटर ब्रिज, पोटेन्शियोमीटर आणि मीटर ब्रिजचे लर्न करूया. ओके.